टू गो. मोस्ट एक्साइटेड पर्सन. सकाळपासून सगळे आम्ही त्याला वेडत काढतोय. गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आता वाजलेत सकाळचे 8:10 झालेत. ॲक्च्युली आमचं 15 मिनटं आमचं घड्याळ पुढे. तर आम्ही सकाळी निघालोय फुल फॅमिली सकट सापुताराला रिव्हिजिट. तर अचानक प्लॅन झाला काल रात्री. पॅकिंग वगैरे केलं. पॅकिंग करेपर्यंत आम्हाला 1 तास गेला. त्याच्यानंतर आम्ही झोपलो आणि सकाळी 5 वाजता निघणार होतो. 5 वाजता निघणार होतो, पण 5 वाजता उठलोय आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 8:15 वाजलेत. तर आता निघतोय. ऍक्च्युली आम्ही जाऊन आल्यापासून मम्मा पप्पांना खूप असं आम्ही नेहमी सांगायचो असं आहे तसं आहे, तर त्यांना पण खूप एक्साइटमेंट होती. सो काल आम्ही विचार केला की विचारून बघूया जायचं का, तर ते सुद्धा हा बोलले. तर मग आता आम्ही निघालोय. म्हणजे आम्ही 2021 मध्ये गेलेलो लग्नाच्या नंतर. तेव्हापासून आम्ही त्यांना सांगितलेलं की सापुतारा कसं आहे वगैरे. तर तेव्हापासून त्यांना जायचं होतं. फायनली आज प्लॅन झालाच. तर चला बघूया आता तरी घरातून निघतो. तिथे आम्ही एका स्पेशल पर्सनला भेटणार आहे ज्यांनी आम्हाला खूप छान ट्रीट केलेलं, मॅगी आंटी. त्यांना सुद्धा आपण भेटणार आहोत. तर स्टे ट्यून. भेटूया मॅगी आंटींना तिथे जाऊन. चला बाय. तर आम्ही आता निघतो. बाय बाय. आता आम्ही निघालोय सगळे बघा. ऑल सेट टू गो. मोस्ट एक्साइटेड पर्सन. सकाळपासून सगळे आम्ही त्याला वेडत काढतोय. गणपती बाप्पा मोरया. माझा मोबाईल. तर आता आम्ही पोहोचलोय पडग्याला आणि आमच्या बाबूच्या ब्रेकफास्टचा टाइम झाला. करायला थांबलोय थोडा. तर ह्याचा चहा मागवलाय. चहा आणि ओट्स खातो हा. तर ह्याचा पहिलं ब्रेकफास्ट करून घेऊ, नंतर आपण काहीतरी खाऊन घेऊ. हा बघा टाकलेत त्याच्यात. याचा ब्रेकफास्ट रेडी आहे इकडे. चहा आणि ओट्स. त्याला पण भूक लागली. भिजू देत. सारखं आम्हाला कसं खातो भूक लागली असं करतोय. आता करणार नाही, त्याला व्हिडिओ नाही आवडत. त्याचा चहा आणि ओट्स रेडी आहे इकडे. आता बाबू जरा भिजू देता मग देते आणि नंतर थंड होऊ द्या. आपण पण बुधबो आहे ना तू. रिपीट मिस्टेक करतो आणि रोज मी तुला काही फटका दे ना खोकी केलीस तर. डोळेवर नको करूस. आपण घरी नाहीये इकडे. बाहेर गेल्यावर शाण्या बाबू सारखं वागायचं असतं. नीट खा. सगळे बघतात बाहेरचे, सगळे बोलणार मग बॅड बॉय आहे. कळलं का? गुड बॉय आहे ना तू माझा. म्हणजे सोडून देतो. पाय नसतात हलवायचे, चावून चावून खायचं असतं. खोकी करायची नसते. अजून काय असतं, अजून एक प्रथा राहिली आपली. आधी गिळून घे आणि मग खोक, है ना? अशी बोलते ना दीदी. आणि पाय नको आलो. बघितलं? पाय नको आलो. हलवलास आणि खोकी आली. फटका लगेच. कसं पोट भरला तुझा? पोट भरलं आणि डोळ्यातून पण पाणी आलं. लबाड. कर खराब कर सगळं. आता सगळं बाहेर, सगळं थोडं बाहेर. रिव्हर्स आहे ना. आता त्याचं पोट भरलं त्याचं. पोट भरलं. देऊ फटका. फटके खाल्ले रे. फटके खाल्ले आणि हसायला येते इकडे. मुद्दाम करतो रे तो. मला माहिती आहे रोजचं आहे त्याचं. फटके खाऊन असतोय. दगड तेवढं तर फिनिश करावंच लागणार आहे. ओट्स खायला नको सकाळी. ओट्स आणि चाय नाही चहा. चाय बोलतात. चाय भैया लोक बोलतात. चाय हा हिंदी वर्ड आहे आणि टी हा इंग्लिश वर्ड आहे. कळलं? आणि चहा
6 मराठी वर्ड. कोण बोललं? हट. बाबू तुला हट केलं. त्याला तो बोलेल काहीतरी नवीन सांग. बाबू तुला हट केलं. है ना बाबू, काहीतरी नवीन सांग ना. बाबू कशाला पाडवतो रे. उडवू नको नाही तर मी देईन. तर गाईज ह्याचं खाऊन झालंय आता मस्तपैकी. चहा आणि ओट्स खाल्लं यांनी. आता आम्ही काहीतरी खाऊन येतो. खूप भूक लागली. आणि मम्मांचं तर सगळं. आणि तिकडे फुल शॉपिंग चालू आहे. चिक्की, बडीशोप, वास, इमली गोली. आता आमचा आलेला आहे फूड. ब्रेकफास्ट करूया आता सगळ्यांनी. मसाला डोसा. पापा काय खातात? पोहे. मम्मा इडली खातात. या सगळ्यांनी जॉईन अस. गाईज आता आपलं खाऊन झालंय. हे बघ बघते इकडे खिडकीकडे. वाट आता डोकं सटकलं. ए कोणी जशी दिली तुला? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे इकडे? व्हिडिओ नाही काढायचा. आता आपण परत निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आता आपण कुठे? रकलेश पडघ्याच्या पुढे आहे. इथून अजून किती किलोमीटर आहे? 124 ना. 192 किलोमीटर्स पुढे आहे सापुतारा. आणि सुपर एक्सायटेड पर्सन इज हिअर. तो टाळ्या वाजवतोय बट व्हिडिओ कॉन्शियस आहे थोडा. त्याला मजा येते. आणि आता ॲटिट्यूड दाखवतोय. बघत नाहीये मुद्दाम. ए ए ए कसं इग्नोर करेल मग परत तिथे बघेल. सो सापुताराला जाताना तुझी पापी पण नको आणि तुला पापी पण नाही देणार. हे पापी नकोय आम्हाला. नकोय. हे नकोय. हे नकोय. हे नकोय. हे नको हे नको रे. हे नकोय. डॅम्बिस नको आम्हाला पापी तुझी. हे नको हे नको शी नको. मम्मा त्याने ब्रश केला आज. शी नाही आहे तो, है ना मम्मा? सांग. घे ना ग मम्मा, घे पापी घे माझी. हे नको हे नको. हॅलो गाईज, आता आपला कसारा घाट चालू होणार आहे. आम्ही अशा प्रकारे फुगलेलो आहे कारण आम्हाला सारखी पापी पाहिजे. 2-2 मिनिटाला पापी पाहिजे. लुक ॲट हिम. सारखी पापी पाहिजे त्याला. हट्ट. एक पण पापी नाही देणार आता कोण. बघतोय बघा कसा कान्या डोळ्याने. तिकडे बघ, तिकडे बघूच नको आमच्याकडे. कोण नाही पापी देणार आहे तुला. गुपलू. आता कसारा घाट येईल. सगळे शिर्डीला चाललेत. बरेच पालख्या आम्हाला दिसल्या. ही जवळजवळ 3री का 4थी पालखी आहे. जिथे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो तिथे सुद्धा पालखी होती. म्हणजे समोरून चाललेली इथे सुद्धा पालखी.
लागली आहे भूक. गळून पडल्यासारखं करतोय तो, ओव्हर ड्रामा करतोय. चला लगेच डोळे उघडले. बघतोय बघा. आपण महाराष्ट्र गुजरातची बॉर्डर क्रॉस केली आहे. जस्ट करतोय केली ना. ते हे होतं ना. ओके आता येईल का. ओके ते मॅप काढ ना जरा, म्हणजे आम्हाला सगळ्यांना बघता येईल ना. सापुतारा ॲक्च्युली जास्त पॉप्युलर नाही आहे का काय मला आयडिया नाही. मी कोणत्याही यूट्यूबर किंवा ब्लॉगरच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं नाही आहे. बट सापुतारा खूप छान प्लेस आहे टू विजिट. म्हणजे महाबळेश्वर सारखंच, पण इथे जास्त रश नसते. म्हणजे आम्ही मागच्या वेळी गेलेलो तेव्हा तरी रश नव्हती. ॲज आय टोल्ड यू की जास्त पॉप्युलर नाही आहे. महाबळेश्वरला कसं भयंकर गर्दी असते. बट आपल्याला तेच ॲटमॉस्फिअर, तेच सगळं बेरीज वगैरे एन्जॉय करायचं असेल तर यू कॅन विजिट सापुतारा. जवळसुद्धा आहे आणि मजा येते, छान आहे. टायर्ड पर्सन. एवढे किलोमीटर गाडी यानेच चालवली. भूक लागली. पापी दे. पापी दे परत. अरे वा वा वा. दे. आजूबाजूला सगळे शेतं वगैरे दिसतात. हे सगळे स्ट्रॉबेरीचे मळे आहेत. स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो हे जास्त इथे विकतं. कधी येणार बॉर्डर? ऑर्डर आता येईल. गाडीला 50 रुपये. हां. किती दिवसासाठी? किती दिवसासाठी? रात को 12 बजे. उद्या येताना येताना नसतं. महाराष्ट्रामध्ये एंटर करताना नसतो. बाबा भेटतात. थांबायला लागतं. जेवण चालू आहे याचं. आम्ही पोहोचलोय आता. रिसॉर्ट पण म्हणजे आम्ही जिथे राहिलेलो तिथेच परत आलोय. रूम फक्त म्हणजे सिमिलरच आहे, बट आपण 2 सेपरेट रूम आपल्याला मिळाले. सिंगल रूम नाही मिळालाय एवढ्या ऑक्युपन्सीचं. आणि याचं जेवण चालू आहे. गुजराती दाल खातोय. गुजराती दाल, आणि चपाती, गाठ्यांची भाजी आणि चपाती, शेव टमाटो. कसं आहे बाबू सांग त्यांना. आणि मेन तर उडवतोय. आणि मेन तर इथे आल्या आल्या त्याची एका आंटी बरोबर फ्रेंडशिप झाली आहे आणि त्याला चिक्की गिफ्ट मिळालंय. हो तो सांगतोय की त्याची खातोय हे सांगण्याची लँग्वेज आहे. प्लीज अंडरस्टँड. आणि आवडलंय त्याला. कसं आहे बाबू मम्मा? कसं आहे सांग. कसं आहे? कसं आहे सांग. अच्छा आहे. शोभूला आवडलं ना. आणि अशा रूम आहेत. हे वॉशरूम, इकडे हा पूर्ण रूम.
आणि गॅलरीतून बाहेर गेल्यावर असा पूर्ण सिनरी आहे अशी पूर्ण. इकडे झोपाळे वगैरे आहेत मस्तपैकी आणि झेंडूची फुलं आहेत इकडे आणि फुल असा मस्त व्ह्यू एक नंबर आहे. इकडे बसून तुम्ही मस्तपैकी चहा वगैरे पिऊ शकतात सकाळी. असा मस्त व्ह्यू आहे आणि तिकडनं खाली गेल्यावर स्विमिंग पूल आहे. त्याचा पण टायमिंग आहे सकाळी 8 ते 12:30 आणि दुपारी 2 ते काहीतरी 2 ते दुपारी 2 ते रात्री 6 वाजेपर्यंत असं काहीतरी आहे टायमिंग. हे रूम आहेत आता. कसं वाटलं मम्मी? छान. रूम आवडला? मस्त. खूप आवडला ना राहू? खूप आवडला ना? तुला आवडला? पण झोपणार आहे. तुला आवडला? जेवण नाही रे, रूम सांग. जेवण माहिती आहे तुला आवडलंय. रूम आवडला? आता झोपणारच ना? गाडीतच झोपत होता. सांगितलं ना पिझ्झा आहे आणि काय मोहितो छोले भटुरे आणि एक सरप्राईज आहे. सरप्राईज आलेला आहे टेबलवर. व्हेजिटेबल सिझलर. सो गाईज आता आम्ही चाललोय असंच टाइमपास करायला. एक लास्ट टाइम एक आम्ही आलेलो तेव्हा एक आंटी आम्हाला भेटलेली तिकडे. तर तिचं असं छोटंसं स्टॉल आहे. ती त्याच्यामध्ये असं तळलेले आयटम्स लाईक वडापाव वगैरे, बट त्यांचे थोडे वेगळे आयटम्स आहेत. लिट्टी चोखा, तर ते नंतर सर्व करतात. कचोरी. लिटरली त्यांनी आम्हाला खूप छान असं ट्रीट केलं आणि याला ओरडला सुद्धा. आणि माझा फेस त्यांच्या मुलीसारखा थोडा सिमिलर आहे, तर त्या एकदम असं, त्यांची मुलगी खूप लांब राहते ना त्यांच्यापासून शिक्षणासाठी, सो थोड्या भावूक झालेल्या. सो ह्याला जावई समजून ओरडल्या वगैरे. सो आता आम्ही त्यांच्या स्टॉलवर रिव्हिजिट करणार आहे. आजच दुपारी कॉन्टॅक्ट झालेलं. सो आता आपण भेटूया. स्टे ट्यून. भेटूया मॅगी. मुझे तो बाद में हटाएंगे. हम पहले करते हैं जहाँ घुमा के भी घुमा दिए हम. बोलेंगे तो एक चक्कर में वहाँ से वहाँ हो जाएगा और वहाँ जल्दी निकलेंगे तो हो जाएगा सब. और फिर यहाँ भी घूम लेंगे. एक दिन में सब हो जाएगा. गाड़ी अपनी है. हम गए थे ना माँ के लेके. जाएंगे ना? जाएंगे. हम रहेंगे. हम आपको सब जगह एक घुमा देवे अथी पूजा बेटी के और बहन के. वर्षों से रहता हूँ मैं. किसी के आप उधर नहीं ना, गुजरात अंदर ना, आपको मालूम नहीं, इनका मालूम है. हम लोग गए हैं वहाँ पर. 35 साल कोई समय होता है. 35 साल से हम यहाँ हैं. बेचारा का बार बार नहीं आवे के पार लगे ना, घुमा दी जाके. भरी परसों ना जाते तो आपकी फैमिली भी जाएगा तो कोई बात नहीं. देखिए हमारा फैमिली के बच्चे सब बड़े हो गए. अपन घर सब अपना अपना काम संभालता है. और इनके पास एक ही लड़की है. मैं 3 भाई थे ना, तो हम सबसे छोटा 2 बड़े, तो 2 बड़े भाई गुजर गए. बड़े भाई के गुजरने के इनका एक छोकरी हुआ, वो भाई गुजर गए. मैं छोटा, मेरा 4 लड़का, इनका 1 लड़की. बड़े भाई का 3 लड़का, 1 लड़की. तो लड़की का शादी हो गया. शादी हो गया. एक लड़का का मेरा भी शादी हो गया. बच्चा भी है इतना भी है. वो गाँव में रहता है. गाँव में रहती. बाकी 3 किधर रहते? 3 इधर रहता है. एक फोटोग्राफर है. अच्छा, सब माने 12वीं 13वीं सब पढ़ लिया. सब गुजराती, मराठी, हिंदी सब बोलता है. यही बचपन में यही जन्म हुआ, यही पढ़ा, यही बड़ा हुआ है. मैं जब 20 साल के थे तो हमारा 55 उम्र चल रहा है. 35 साल यहाँ काट दिए. लेकिन जब यहाँ पाए ना तो उधर नबरी धाम ये क्या जाइएगा, उधर आ जाइए. 20-22 बरस के थे तो. हाँ मग कशाला आला? मी चाललो. नको जाऊ तुझ्या इथे थांबू मी.
तुझ्या इथे थांबू. चल आता आपण जाऊया. आपल्याला काम आहे. ह्याला काय इकडे काय घरात बसायला आलोय रूमच्या आतमध्ये. 2 ब्लँकेट घेऊन झोप. नाही तर काय एवढी कसली थंडी लागते. एवढी थंडी वाजते का तुला? हा मी जाऊ. मी पण नाही जायचं आणि तू पण नाही येणार. चल चल त्याचं काय ऐकतो. जातोच. He understood that I'm taking video. चल उठ अखिलेश, काय टाइमपास करतोय. उठ पटकन चल. चल आम्ही जातो. आम्ही जाऊन येतो. चल तू झोपा काढ इकडेच. तू झोपा काढ. नाही काय नाही. चल चप्पल घाल. चल चल चाललो. टाटा 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 टाटा. तुला थंडी वाजते ना, मग काय करणार. तुला थंडी वाजते तर काय करणार. आम्ही जातो. आम्ही चाललो. दरवाजा पण. बाय बाय. आलो आम्ही जाऊन येतो. चल चाललो. चल चाललो काय करतोय. चल चाललो. तुझं बाय. टाटा. आम्ही आता त्याला सोडून बाहेर आलोय. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की तो आपली वाट बघतोय का दरवाजाकडे बघून. त्याला वाटतं आम्ही खरोखरच सोडून गेलो फिरायला. आम्ही इकडेच रे. तुला वाटलं आम्ही खरोखर गेलो. हा आम्ही खरोखर गेलो वाटला. हो त्याला कळतं that I'm taking video. He's not stupid, okay? See where he is looking. He doesn't like videos at all. हॅलो गाईस. तर आता वाजलेत रात्रीचे 11:05. आत्ताच आम्ही जेवण आलो. चांगलं होतं. काठियावाडी ट्राय केलं. सेव टमाटर, मस्त गरम गरम चपाती दिली आणि दाल खिचडी खाल्ली. ते तिकडे क्लिप घेतली नाही. काठियावाडी थाली खायची होती. बट या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे इथे जिथे राहिलोय ना तिथे टायमिंग होता. टाइम अप झाला 10 o'clockला. म्हणजे 8 to 10 o'clockचाच टाइम होता डिनरचा. सो आम्हाला ते नाही मिळालं. मग आम्ही बाहेर जाऊन खाल्लंय. जेवलो मस्त पैकी. पण छान होतं ते सुद्धा. मेन तर गरम गरम होतं. इथे भयंकर थंडी. किती टेम्परेचर आहे रे? 19. आता 13 डिग्री सेल्सिअस. इव्हिनिंगला 19 होतं. आता 13 झालंय. थंडी लागते मस्त. चांगलं वाटतं ॲक्च्युली. गारगार स्किन पण चांगली राहते म्हणतात. त्याच्यात आम्ही आईस्क्रीम खाल्ली. म्हणजे आधी नेक्स्ट टेबलवर एक जण होतं. त्या लोकांनी आईस्क्रीम घेतली. मी मम्मांना नाही क्रेविंग नाही झालं. मी मम्मांना म्हटलं एवढ्या थंडीत पण मम्मा ते लोक आईस्क्रीम खातात. नंतर ह्या लोकांनी विचारलं. हे लोक बोलले म्हणजे विचारलं नाही, डिक्लेअर केलं की आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. ते लोक खातात आहे तर काय आपण पण खाणार आहे असं. तर मग नंतर ह्यांच्या मागे मागे मी पण गेली. मम्माने नाही घेतलं. त्यांना खूप थंडी लागते. त्या शेकोटीच्या इथे जाऊन बसल्या. तिथे बाजूलाच म्हणजे बाहेरच्या साईडला शेकोटी पेटवलेली. तर तिथे जाऊन बसल्या. मी आईस्क्रीम घेऊन शेकोटीच्या इथे गेली. हा एक वियर्ड प्रकार. ते माणसं पण माझ्याकडे बघत होते. हिला नक्की थंडी लागते का काय प्रकार आहे नक्की. बट मी दोन्ही एन्जॉय करत होती. मजा आली. तर आजचा दिवस आपण इथेच संपवत आहे. म्हणजे उद्या पण आम्ही व्लॉग काढू. पण उद्याचा ह्याच्यामध्ये ॲड केला तर हा व्लॉग खूप मोठा होईल. त्याच्यामुळे आजचा हा व्लॉग आपण इथेच संपवत आहे. जर तुम्हाला हा व्लॉग बघायला मजा आली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय बाय. गुड गुड नाईट. नाईट. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. आठवणीने. बाय बाय बाय.